मराठी भाषा जगली नाही तर मराठी चित्रपट कसे चालतील, असा भावनिक सवाल ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केला। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा मुद्रा पुरस्कार सोहळा गणेश कला क्रीडा येथे आयोजित करण्यात आला होता। महामंडळाच्या वतीने दिला जाणारा चित्रभूषण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे आणि सचिन पिळगावकर यांना सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी महापौर वैशाली बनकर, महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, इंपाचे अध्यक्ष पी.के. अगरवाल उपस्थित होते। 51,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी सचिन म्हणाले, मुंबईमधील बहुतांश ICIE शाळांमध्ये मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकावर, तेही पर्याय म्हणून टाकली आहे। त्यामुळे आता शाळांमधूनही मराठी भाषा संपत चालली आहे। ती जगवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत। मराठी भाषा जगली नाही तर मराठी चित्रपट कसे चालतील, असा सवाल सचिन यांनी उपस्थित करत मराठी चित्रपटासाठी राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान वाढवण्याची विनंती सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना केली। आपल्या घरच्या लोकांकडून जेव्हा सन्मान होतो तेव्हा तो पुरस्कार न वाटता पदवी मिळाली असे वाटते। 2012 साली माझ्या चित्रपटाच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली। पहिले गुरु राजाभाऊ परांजपे यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकायला शिकवले आणि त्यांची शिकवण 50 वर्ष पुरली आणि पुढील 50 वर्ष पुरेल एवढी शिल्लक आहे, अशा शब्दात पिळगावकर यांनी गुरूंविषयी गौरवोद्गार काढले। चित्रपट कारकिर्दीत जे शिकायला मिळाले ते सगळ्यांना देऊ इच्छित असल्याने अभिनयाची इन्स्टिट्यूट काढण्याची इच्छा आहे। 2 वर्षांपूर्वी यासाठी प्रयत्न केले, पण पुढे काहीही झाले नाही। तुम्ही तरी दखल घ्या, अशी विनंती पिळगावकर यांनी देवताळे यांना केली। चित्रपट महामंडळ म्हणजे कलाकारांचे कुटुंबच आहे। हा पुरस्कार मला माहेरचा पुरस्कार वाटतो। गेल्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली। असेच प्रेम कलाकारांवर, मराठी चित्रपटांवर करा आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना सोन्याचे दिवस येतील, अशा भावना भेंडे यांनी व्यक्त केल्या। चित्रपट इंडस्ट्री शतक पूर्ण करताना हा पुरस्कार मिळाला याचा आनंद झाल्याचेही त्या म्हणाल्या। अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासह आघाडीच्या कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या पुरस्कार सोहळ्याला रंगत आणली।